आज सांगलीतून युतीचा मनपा प्रचाराचा शुभारंभ। मुख्यमंत्र्यांची सांगलीत सभा तर सायंकाळी फडणवीस शिंदे वरळीत घेणार सभा। अर्ज माघारीची मुदत संपली, अनेक ठिकाणी बंडखोर टिकले, डोकेदुखी कायम। महाराष्ट्रात इतिहास घडला, राज्यभरात सत्ताधाऱ्यांचे सुमारे 44 उमेदवार विरोधात बिनविरोध। मतदानाआधीच सत्ताधाऱ्यांचे उमेदवार अनेक ठिकाणी बिनविरोध। केडीएमसीत निवडणूक रिंगणात 490 उमेदवार तर 205 उमेदवारांनी अर्ज घेतले माघारी। संभाजीनगरातील 115 जागांसाठी 859 उमेदवार रिंगणात तर 554 उमेदवारांची माघार। बंडखोरांची मनधरणी करण्यात स्थानिक नेत्यांना काही अंशी यश। राहुल नार्वेकरांना माज आलाय, अंजली दमान यांची टीका। अपक्षांसह मवियाच्या उमेदवारांना पैशाचं आमिष दाखवलं, महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी होत असल्यानं मनसेचा आरोप। ठाकरेंकडे लवकर खांदेपालट, 20 वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात। बंडोबांना थंडोबा करण्यात भाजपची आघाडी, एकट्या कल्याण डोंबिवलीत 15 जण बिनविरोध। इतके बिनविरोध याआधी कधीच का आले नाहीत, संजय राऊतांचा सवाल। उमेदवार बिनविरोध करायला धाक दपटशा केल्याचा दावा। ठाकरेंच्या पुढच्या पिढीची ब्ल्यूप्रिंट, विकासाचे राजकारण करण्याचा अमित आणि आदित्यचा दावा। शिवसेना भवनात उमेदवारांना मार्गदर्शनही। सत्तेत आल्यास 700 चौरस फुटापर्यंतचा कर माफ, ठाकरेंच्या जाहीरनाम्याआधीच आदित्य ठाकरेंकडून घोषणा। गुंड पोसणार पक्ष, भाजपसोबत सत्तेत सहभागी। राज्यातील सर्व गुंड अजित पवारांच्या पक्षात, संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल। पुण्यात राष्ट्रवादीच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो, बॅनरवर पवारांचा फोटो पुढेही कायम राहणार। पत्रकारांचा प्रश्न, तुमच्या तोंडात साखर पडो, पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवारांचं सूचक उत्तर। मुंबईत शिवसेनेच्या 35 जणांची बंडखोरी, सामंत रवींद्र वायकरांसमोर बंडखोरांचं मोठं आव्हान। पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, पीएसआय भरतीसाठी वयोमर्यादा वाढीचा निर्णय रखडला। वयोमर्यादा वाढीवर सरकारकडून अद्याप निर्णय नाही। भाजपच्या अरुण दळवींचा उमेदवारी अर्ज मागे, शिवसेनेकडून अखेरच्या क्षणी अनिल कोकिळ यांना उमेदवारी। अनिल कोकिळ यांच्यासाठी अरुण दळवींची माघार। जळगावात ठाकरे गटाचे 3 उमेदवार गायब, उमेदवारांचे बरे वाईट झालं तर नसेल ना, ठाकरे गटाच्या जिल्हा संपर्क प्रमुखांची शंका। रील स्टार अथर्व सुदामे पुन्हा गोत्यात, बस कंडक्टरच्या गणवेशात बनवले रील, पुणे परिवहननं सुदामेला बजावली नोटीस। 84% मतदारांचा मतदान यंत्रांवर विश्वास, कर्नाटक सरकारच्या सर्वेक्षणामुळे काँग्रेसवर नामुष्की। उच्च शिक्षितांचा दहशतवाद चिंताजनक, राजस्थानात संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचं वक्तव्य। शहरांमध्ये प्रगणन अर्जांचे संकलन कमी, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती। मेक्सिकोच्या ग्वेरेरो प्रदेशात 6.4 तीव्रतेचा भूकंप, सुदैवानं जीवितहानीचं वृत्त नाही। केकेआर मध्ये बांगलादेशी खेळाडू, हिंदुत्ववादी नेत्यांचा शाहरुख खान देशद्रोही असल्याचा आरोप।